नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबी जळगाव अनारसे वस्ती येथे उत्साहात संपन्न। 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबी जळगाव अनारसे वस्ती येथे उत्साहात संपन्न। प्रहारच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विमलताई अनारसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी उपस्थित पांडुरंग अनारसे, गोदेराम अनारसे, नानासाहेब अनारसे, अर्जुन अनारसे, युवराज अनारसे, गंगाराम अनारसे, विलास अनारसे, दत्तात्रय अनारसे, अमोल अनारसे, रामचंद्र अनारसे, राजू अनारसे, बिभीषण अनारसे, रघुनाथ अनारसे, सोमनाथ अनारसे, नवनाथ अनारसे, सतीश अनारसे, शिवाजी अनारसे, वंदना अनारसे, साधना अनारसे, सत्यभामा अनारसे, सिंधुबाई अनारसे, सिंधू अनारसे, अनिता अनारसे, रेखा अनारसे, हिराबाई अनारसे, सहपत्रकार सुनील खामगड उपस्थित होते। तसेच सर्व शिक्षक यांचा सत्कार प्रहारच्या महिला प्रदेश अध्यक्ष विमलताई अनारसे यांच्या हस्ते करण्यात आला। दिन म्हणजे आज आपल्या सर्वांचाच मोठा दिवस आहे आणि आनंदाचा दिवस आहे। आज आपले हे पालक व आपल्या ह्या महिला आणि आमच्या ह्या मॅडम व आमचे हे विद्यार्थी यांनी आपण सर्वांनी जमून आज आपल्या ह्या 15 ऑगस्ट हा झेंडा फडकवण्याचा कार्यक्रम केला। आणि इथून पुढे आपल्या शाळेवर 2 वर्षापासून बरेचसे कारण माझ्याकडे आलते, पण मी त्यांना एक वेळेस भेट घेऊन त्यांना सांगून रेग्युलर मध्ये शाळा चालवा म्हणून त्यांना सूचना दिली। परंतु शाळा काय नीट चाललेली नाही, त्याच्यामुळे मी खूप प्रयत्न केले आणि आमचे जिल्हा शिक्षण अधिकारी आमचे पाटील सर यांना मी बोलले। त्यांनी ह्या शिक्षकांसाठी त्यांनी लगेच प्रयत्न केले आणि लगेच दुसरे शिक्षक पाठवले। मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करते आणि शुभेच्छा देते। तसंच इथून पुढची शाळा सगळी ही रेग्युलर मध्ये चालली पाहिजे। ही सगळे मुलं बी आपली इथली जेवढी आहेत तेवढी आपल्या शाळेवरच राहिली पाहिजेत आणि इथून पुढं असा भ्रष्टाचार इथून पुढे झाला नाही पाहिजे। आणि असा भ्रष्टाचार जर झाला तर मी एकाला सुद्धा सोडणार नाही व आमच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी सुद्धा अशी ह्या शिक्षकाची व माझ्या शब्दावर ह्या शाळेचं सगळं नियोजन केलं, तसं आपल्या सगळ्या तालुक्यातलं सुद्धा केलं पाहिजे अशी माझी विनंती त्यांना सुद्धा। आणि इथून पुढे अशीच रेग्युलर चांगली शाळा चालावा आणि ह्या मुलांना एकदम सक्षमपणे स्वतंत्रपणे मोठा पाया उभा करून चांगलं ज्ञान द्यावा ही माझी विनंती। माझं 2 शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। कर्जत प्रतिनिधी सुनील खामगड। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।